प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड। नवापूर तालुक्याच्या सर्व अपेक्षित आणि तालुक्यात असलेली आंतरिक चर्चेनुसार आगामी काळात नवापूर तालुक्याला दिशा राजकीय परिणामाची फक्त पलट करणारा असा राजकीय नेतृत्व उदयास येत आहे। स्वर्गवासी ज्येष्ठ नेते माणिकरावजी गावित यांच्या राजकीय वारसा असलेले आणि परंपरागत खानदानी राजकीय व्यक्तिमत्व अशी एक मुखी चर्चा एका कार्यक्रमानिमित्त होऊ लागलेली आहे। राजकीय वारसा आणि सामाजिक उत्तरदायित्व म्हणजेच भावी आमदार धनंजय भरत गावित सर्वमुखी चर्चा होत आहे। आगामी काळात या तरुण नेतृत्वाला लोकांचा प्रतिसाद मिळण्याची दाट शक्यता आहे। राजकीय वारसा आणि सामाजिक जबाबदारी या एकमेकांशी जोडलेल्या संकल्पना आहेत, ज्या समाजाच्या विकासाला आकार देतात आणि भावी पिढ्यांवर प्रभाव टाकतात। राजकीय वारसा राजकीय व्यक्ती किंवा राजवटींनी मागे सोडलेले यश, धोरणे, आदर्श आणि नेतृत्व गुण यांचा समावेश करतो। सामाजिक जबाबदारी ही व्यक्ती, संघटना आणि सरकारांच्या संपूर्ण समाजाच्या हितासाठी कार्य करण्याच्या नैतिक दायित्वाशी संबंधित आहे। एकत्रितपणे या कल्पना शाश्वत आणि समतापूर्ण समुदायांना चालना देण्यासाठी नैतिक शासन आणि सक्रिय नागरी सहभागाचे महत्त्व अधोरेखित करतात। राजकीय वारसा पाया आणि परिणाम। राजकीय वारसा बहुतेकदा नेते आणि संस्थांनी अंमलात आणलेली मूल्य, दृष्टिकोन आणि धोरणे प्रतिबिंबित करतो। ते प्रगतीला प्रेरणा देऊ शकते किंवा भूतकाळातील यश किंवा अपयशांवर आधारित इशारा म्हणून काम करू शकते। उदाहरणार्थ, मार्टिन लूथर किंग ज्युनियर सारख्या नागरी हक्कांचे समर्थन करणारे नेते असा वारसा सोडतात जो न्यायासाठी चळवळींना प्रेरणा देत राहतो। उलट दडपशाही आणि भ्रष्टाचाराशी संबंधित राजवटी असा वारसा सोडतात जो सामाजिक प्रगतीला अडथळा आणू शकतो आणि राष्ट्रांना अस्थिर करू शकतो। राजकीय वारशाचा प्रभाव तात्काळ धोरणांच्या पलीकडे जातो। तो सार्वजनिक विश्वास, संस्था विकास आणि राष्ट्रीय ओळख निर्माण करतो। प्रभावी नेते स्थिरता आणि वाढीचा वारसा सुरक्षित करतात, तर खराब प्रशासनामुळे विभाजन आणि अडचणी निर्माण होऊ शकतात। शेवटी राजकीय नेतृत्वाचा वारसा समाजाच्या मार्गाचा एक महत्त्वाचा निर्धारक असतो। सामाजिक जबाबदारी एक नैतिक बंधन। सामाजिक जबाबदारीमध्ये समाज सुधारण्यासाठी आणि न्याय, समानता आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी सक्रिय प्रयत्नांचा समावेश असतो। नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि कायद्याचे राज्य राखण्यासाठी सरकारांची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते। नागरिक आणि संस्थांना नागरी जीवनात सक्रियपणे सहभागी होण्यास, परोपकारात सहभागी होण्यास आणि पद्धतशीर बदलासाठी विक्री करण्यास देखील आवाहन केले जाते। उदाहरणार्थ, सामाजिक जबाबदारी गरिबी, पर्यावरणीय ऱ्हास आणि शैक्षणिक असमानतेला संबोधित करणाऱ्या धोरणांमध्ये प्रकट होऊ शकते। सामाजिक जबाबदारीला प्राधान्य देणारे नेते आणि संस्था नैतिक नेतृत्व आणि सामान्य हितासाठी वचनबद्धता दर्शवतात। हे केवळ सामाजिक कल्याण वाढवत नाही, तर विश्वास आणि सामाजिक एकता देखील वाढवते। राजकीय वारसा आणि सामाजिक जबाबदारी यांच्यातील परस्पर संबंध। समाज सोडलेला वारसा बहुतेकदा सध्याच्या काळात घेतलेल्या सामाजिक जबाबदाऱ्यांद्वारे निश्चित केला जातो। जनतेची सेवा करण्याचे नैतिक कर्तव्य ओळखणारे नेते प्रगती आणि न्यायाला चालना देणारे सकारात्मक वारसा सोडतात। उलट सामाजिक जबाबदाऱ्यांमुळे दुर्लक्ष केल्याने अन्याय, असमानता आणि सामाजिक अशांतता यांचा वारसा निर्माण होऊ शकतो। एक जबाबदार राजकीय वारसा भावी पिढ्यांना नैतिक मानके राखण्यास, नागरी कर्तव्यांमध्ये सहभागी होण्यास आणि सामाजिक प्रगतीसाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करतो। ते जबाबदारी, पारदर्शकता आणि सार्वजनिक सेवेसाठी समर्पणाचे महत्त्व अधोरेखित करते। निष्कर्ष: राजकीय वारसा आणि सामाजिक जबाबदारी हे एका समृद्ध समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत। नेते आणि नागरिक दोघेही त्यांच्या समुदायांमध्ये सकारात्मक योगदान देण्याची जबाबदारी घेतात। त्यांच्या आजच्या कृती भविष्यातील पिढ्यांसाठी न्याय, समानता आणि शाश्वत विकासाचा वारसा निर्माण करतात याची खात्री करतात। सामाजिक जबाबदारी स्वीकारून आणि नैतिक प्रशासनाला चालना देऊन समाज त्यांच्या सर्वोच्च मूल्य आणि आकांक्षा प्रतिबिंबित करणारे चिरस्थायी वारसा निर्माण करू शकतात। जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।